राज्यातील 23 नगरपालिका नगरपंचायतींसाठी आतापर्यंत 17% मतदान. संभाजीनगरात सर्वाधिक 30% मतदानाची नोंद, तर सोलापुरात सर्वात कमी 6% मतदान. अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात लाठीचार्ज. भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपानंतर तणाव. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रांवर गोंधळ. नावेद मुश्रीफांना मतदान केंद्रात जाऊ दिल्यानं वाद. विरोधकांनी पोलिसांकडे नोंदवला आक्षेप. दोन्ही गटात काही काळ तणावाचं वातावरण. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप. पैशाचा आमिष दाखवत शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा दावा. मुंबईत ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरवर लक्ष केंद्रित करणार. बीएमसी काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची विशेष रणनीती. मुंबईत 40 वॉर्डात मुस्लिम मतदारांचा प्रभाव. मुंबई मनपा निवडणुकांआधी राज ठाकरेंचा मुंबईत दौरा. सकाळी मनसेच्या विविध शाखांना भेटी आणि उद्घाटनं. संध्याकाळी पश्चिम उपनगरात दौरा. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची खास रणनीती. शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न. मुंबईत राष्ट्रवादी आणि महायुती एकत्र लढण्याची शक्यता. आशिष शेलार आणि सुनील तटकरेंची निवडणुकीबाबत बैठक. मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग. पुण्यातील 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. संजोग वाघेरे, राहुल कलाटे, सायली वांजळेंसह दिग्गजांच्या हाती कमळ. महापालिका निवडणुकांच्या आधी ऑपरेशन लोटसची चर्चा. सोलापुरात देशातील सर्वात मोठं दगडी चक्रव्यूह. बोरामणीच्या जंगलात 15 वर्तुळांचं चक्रव्यूह. 2000 वर्ष जुनं असल्याचा अंदाज. आणि बराक ओबामांनाही पसायदानाची गोळी. ओबामांच्या प्लेलिस्टमध्ये पसायदानाचा समावेश. बराक ओबामांची 2025ची प्लेलिस्ट चर्चेत.